नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आज प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड एक अत्यावश्यक दस्तऐवज बनला आहे. परंतु UIDAIनं आता स्पष्ट केलं आहे की ते जन्मतारखेचा निश्चित पुरावा मानलं जाणार नाही. UIDAIनुसार आधारचा मुख्य उद्देश हा ओळख सिद्ध करणे आहे. वय किंवा जन्मतारीख कायदेशीररित्या सिद्ध करणं हा नाही. UIDAIकडनं करण्यात आलेल्या या स्पष्टीकरणानंतर शासकीय आणि खाजगी कामांमध्ये आधार कार्डच्या वापराबाबत संभ्रम आता बऱ्याच अंशी दूर झालेला आहे. UIDAIनं सांगितलंय की आधार कायदा 2016 मध्ये आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यता दिलेली नाही असं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे ते जन्मतारखेचा अधिकृत पुरावा मानलं जाणार नाही. आधार कार्डचा मुख्य उद्देश हे सिद्ध करणं आहे की ज्या व्यक्तीनं आपली बायोमेट्रिक माहिती दिली आहे ती व्यक्ती तीच आहे आणि आधार कार्ड धारकाची ओळख पटवणं एवढंच आहे. ते केवळ ओळख आणि पत्त्यासाठी वैध आहे, जन्मतारखेसाठी नाही. आधार कार्डमध्ये नोंदवलेली जन्मतारीख अनेकदा व्यक्तीने दिलेल्या माहितीवर आधारित असते. ही माहिती अनेकदा पूर्णपणे सत्यापित म्हणजेच व्हेरीफाय केलेली नसते. त्यामुळे ती पूर्णपणे विश्वसनीय मानली जात नाही. एखाद्या व्यक्तीकडे वैध कागदपत्र नसतील तर आधार कार्डमधील जन्मतारीख अंदाजे नोंदवली जाते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये ही 1 जानेवारी किंवा 1 जून अशी डिफॉल्ट तारीख असते. तर मग आता UIDAI सह सर्वोच्च न्यायालयानं देखील स्पष्ट केलंय की आधार हे केवळ ओळखीचं एक दस्तऐवज आहे, वयाचं नाही. यामुळे EPFO सारख्या प्रमुख संस्थांनी जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणून आधार कार्डला अधिकृतपणे आता रद्द केलंय, ज्यामुळे लाखो कामगार आणि निवृत्ती वेतन धारकांवरती परिणाम होत आहे. पगारदार कर्मचारी, निवृत्ती वेतन धारकांनी हे जाणून घेणं आवश्यक आहे की PF, विमा किंवा कायदेशीर बाबींमध्ये वयामधील दुरुस्ती आधार कार्डवरती अवलंबून राहिल्यास आता अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हा त्यांचा जन्माचा आधार म्हणून त्यांना जोडावं लागेल. लोक अनेकदा शालेय प्रवेशापासून ते पेन्शन योजनेपर्यंत सर्व गोष्टींसाठी आधार कार्डचाच वापर जन्मदाखला म्हणून करतात. मात्र नवीन नियम आणि स्पष्टीकरणानुसार संस्था आता वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे व्यक्तींना जन्मदाखले, गुणपत्रिका किंवा त्यांची जन्मतारीख व्हेरीफाय करण्यासाठी खास तयार केलेल्या इतर सरकारी कागदपत्रांवरती अवलंबून राहावं लागेल. आधार कार्डमधील जन्मतारीख चुकीची असल्यास ती सिद्ध करण्याची जबाबदारी आधार कार्ड धारकाची असते. या प्रकरणामध्ये UIDAI अंतिम पुरावा देत नाही. अनेक सरकारी आणि खाजगी संस्था जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारायचं की नाही हे स्वतःच ठरवतात. त्यामुळे त्याचा वापर ठिकाणानुसार बदलू शकतो. सरकारी योजनांचे लाभ गरजूंपर्यंत थेट पोहोचवणं हा आधार कार्डचा मुख्य उद्देश आहे. उदाहरणार्थ LPG अनुदान, शिधा वाटप किंवा शिष्यवृत्ती थेट बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करणं याला DBT म्हणून ओळखलं जातं. यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची भूमिका मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आली आहे. याशिवाय आधार कार्डनं eKYC द्वारे बँक खातं उघडणं किंवा नवीन सिम कार्ड मिळवणं यांसारख्या प्रक्रिया जास्त सोप्या आणि अक्षरशः कागदविरहित केलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता UIDAIनं हा एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. इथून पुढे आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारलं जाणार नाही आहे. तर आधार कार्ड हे केवळ तुम्ही राहताय त्या पत्त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठीचं एक द्योतक मानलं जाईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.